नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स अर्थात KTHM कॉलेज नाशिक. मी सहाय्यक प्राध्यापिका निलिमा केशवराव पवार, विभाग वाणिज्य, द्वितीय वर्ष वाणिज्य SYB कॉम, सत्र तिसरे. निवड आधारित श्रेयांक पद्धत CBCS अर्थात चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. 2019 पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता. विषय व्यवसाय प्रशासन. विषयाचा सांकेतिक क्रमांक 236A. आज आपण व्यवसाय प्रशासन या विषयाची ओळख करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय प्रशासन या विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेण्यापूर्वी आपण या विषयाची उद्दिष्टे समजावून घेणार आहोत. व्यवसाय संस्थांच्या विविध प्रकारांबद्दल मूलभूत ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त करून देणे, विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या वातावरणाविषयी आणि त्यावरील परिणामांबद्दल माहिती देणे, विद्यार्थ्यांना व्यवसायातील सद्यस्थितीतील प्रवाहांबद्दल जागरूक करणे की जेणेकरून भविष्यात व्यवसाय प्रशासन या विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी चांगले उत्तम प्रशासक, व्यवस्थापक म्हणून तयार होऊ शकतात की ज्याचा परिणाम देशाच्या विकासास हातभार लागू शकतो. व्यवसाय प्रशासन या विषयाच्या तिसऱ्या सत्रातील अभ्यासक्रमात एकूण 4 प्रकरणांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे या विषयाकरिता एकूण 4 क्रेडिट्स निर्धारित करण्यात आलेले आहे. त्यापैकी 3 क्रेडिट्स थेअरी करिता व 1 क्रेडिट प्रॅक्टिकल करिता. या विषयाच्या अभ्यासक्रमातील एकूण 4 प्रकरणांपैकी पहिले प्रकरण व्यवसाय प्रशासन संकल्पना, की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना व्यवसाय, वाणिज्य, प्रशासन, व्यवस्थापन, संघटना, व्यवस्थापन, प्रशासन, संघटन यातील फरक यांचा अभ्यास करावयाचा आहे. प्रकरण दुसरे व्यवसाय संस्थांचे प्रकार, ज्यामध्ये एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी संघटना, भागीदारी संस्था, संयुक्त किंवा साहस प्रकल्प, संयुक्त भांडवली कंपनी, सहकारी संस्था, नफेतर संयुक्त भांडवली कंपनी यांचा अभ्यास करावयाचा आहे. प्रकरण तिसरे व्यावसायिक पर्यावरण. यामध्ये व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय, व्यावसायिक पर्यावरणाचे घटक, व्यवसाय आणि पर्यावरण घटक यातील संबंध, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी यांचा अभ्यास करावयाचा आहे. तसेच चौथ्या प्रकरणात व्यवसाय प्रवर्तन आणि विकास. यामध्ये व्यवसायाचे विविध घटक, व्यवसायाचे प्रवर्तन, तसेच व्यवसायाचे आकारमान, तसेच व्यवसायाच्या विकासाच्या विविध संधी, अवस्था यांचा अभ्यास करावयाचा आहे. प्रकरण पहिले व्यवसाय प्रशासनाचा परिचय. या प्रकरणात पुढील मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पहिला मुद्दा व्यवसाय. व्यवसाय म्हणजे काय, व्यवसायाचा अर्थ, व्याख्या, व्यवसायाची वैशिष्ट्ये व व्याप्ती. दुसरा मुद्दा व्यवसायाचे आर्थिक व सामाजिक उद्देश कोणकोणते आहेत याचा अभ्यास करावयाचा आहे. मुद्दा तिसरा वाणिज्य. वाणिज्य म्हणजे काय, त्याचा अर्थ, वाणिज्य ही संकल्पना विविध दृष्टिकोनातून अभ्यासणे, तसेच वाणिज्यामधील विविध घटकांचा सखोल अभ्यास करणे. चौथा मुद्दा व्यापार. यामध्ये व्यापाराचे वर्गीकरण आणि व्यापाराचे सहाय्यकारी साधने यांचा सविस्तरपणे अभ्यास करणे. पुढील मुद्दा व्यवस्थापन. व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनाच्या विविध व्याख्या
वैशिष्ट्ये यांचा अभ्यास करावायचा आहे. 6वा मुद्दा प्रशासन. प्रशासन म्हणजे काय? प्रशासनाची वैशिष्ट्ये. प्रशासन आणि व्यवस्थापन यातील फरक, तसेच व्यवस्थापन व प्रशासन यातील सीमारेषा यांचा अभ्यास करणार आहोत. मुद्दा 7वा संघटना. संघटना म्हणजे काय? संघटनेचा अर्थ, व्याख्या व संघटनेची विविध तत्वे सखोलपणे अभ्यासणार आहोत. व शेवटचा मुद्दा प्रशासन. यामध्ये प्रशासनाचा अर्थ व प्रशासनाची विविध कार्ये सखोलपणे अभ्यासली जाणार आहेत. प्रकरण 2 व्यवसाय संस्थांचे प्रकार. या प्रकरणामध्ये आपण एकल व्यापारी म्हणजे काय, एकल व्यापारी म्हणजेच व्यक्तिगत व्यापारी संघटना याचा अर्थ, विविध व्याख्या, तसेच व्यक्तिगत व्यापारी संघटनेची वैशिष्ट्ये, एकल व्यापारी संघटनेची गुण किंवा फायदे, तसेच मर्यादा व दोष यांचा अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे व्यक्तिगत व्यापारी संघटन प्रकाराची युक्तता काय आहे हेही अभ्यासणार आहोत. पुढे भागीदारी संस्था म्हणजे काय, भागीदारी संस्थेच्या विविध व्याख्या. भारतीय भागीदारी कायद्यानुसार भागीदारी संस्था काय आहे याचा अभ्यास करणार आहोत. भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये, तसेच भागीदारीचे आवश्यक घटक कोणकोणते आहेत. त्याचप्रमाणे भागीदारी संस्थेचे प्रकार, भागीदारांचे प्रकार, त्याचप्रमाणे भागीदारी संस्थेचे गुण किंवा फायदे, त्याचबरोबर भागीदारी संस्थेचे दोष किंवा तोटे कोणते आहेत, तसेच भागीदारी संस्थेची युक्तता काय आहे याचा अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे मर्यादित उत्तरदायित्व भागीदारी म्हणजे काय, तसेच संयुक्त भांडवली संस्था ज्यालाच आपण प्रमंडळ असे म्हणतो, त्याचा अर्थ, व्याख्या. 1956च्या भारतीय कंपनी कायद्यानुसार संयुक्त भांडवली संस्था किंवा प्रमंडळ कशाला म्हणतात हे बघणार आहोत. संयुक्त भांडवली कंपनीची वैशिष्ट्ये, त्याचप्रमाणे संयुक्त भांडवली कंपनीचे विविध प्रकार जे स्थापनेच्या आधारावर, जबाबदारी तत्वावर आधारित आहेत, सभासद संस्थेच्या आधारावर, नियंत्रणाच्या आधारावर व मालकी तत्वावर आधारित आहेत. असे सर्व संयुक्त भांडवली कंपनीचे प्रकार सखोलपणे अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे कंपनी कायदा 1956 कलम 25 नुसार स्थापन झालेली विना नफा देणारी प्रमंडळे, स्वयंसेवी संस्था यांचा अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे एक व्यक्ती कंपनी म्हणजे काय, त्याची व्याख्या, अर्थ, वैशिष्ट्ये, तसेच फायदे व मर्यादा यांचाही सखोल अभ्यास करणार आहोत. पुढे NMC व MSME असंघटित वर्सेस आयोजित क्षेत्र यालाच आपण नोंदणीकृत किंवा एकत्रित क्षेत्र असेही म्हणतो, याचा अभ्यास करणार आहोत. पुढे उद्योजकता म्हणजे काय, त्याचा अर्थ, उद्योजकतेच्या विविध व्याख्या, उद्योजकतेचे महत्त्व, उद्दिष्टे, तसेच एका उद्योजकाला आवश्यक असणारी विविध कौशल्ये व उद्योजक होण्यासाठी आवश्यक असणारे विविध गुण यांचा सखोल अभ्यास करणार आहोत. तसेच उद्योजक व यशस्वी स्थानिक उद्योजकांच्या काही केस स्टडीज अभ्यासणार आहोत. प्रकरण 3 व्यावसायिक पर्यावरण. या प्रकरणामध्ये आपण व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय याचा अर्थ, व्यावसायिक पर्यावरणाच्या विविध व्याख्या, व्यावसायिक पर्यावरणाची वैशिष्ट्ये सखोलपणे अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर व्यावसायिक पर्यावरणाचे घटक
जे अंतर्गत घटक आणि बहिर्गत घटक यांचा अभ्यास करणार आहोत। त्याचप्रमाणे व्यावसायिक पर्यावरणाचे जे विविध प्रकार आहेत त्यांचाही सखोल अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये आर्थिक पर्यावरण, आंतरराष्ट्रीय पर्यावरण, सामाजिक पर्यावरण, कायदेविषयक पर्यावरण, सांस्कृतिक पर्यावरण, शैक्षणिक पर्यावरण, सामाजिक पर्यावरण, तांत्रिक पर्यावरण व नैसर्गिक पर्यावरण यांचा सखोल अभ्यास करणार आहोत। त्यानंतर व्यवसाय आणि पर्यावरण घटक यातील परस्पर संबंध काय आहे याचाही सखोल अभ्यास करणार आहोत। पुढे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी म्हणजे काय याचा अर्थ, त्याच्या विविध व्याख्या, तसेच व्यवसायाच्या सामाजिक जबाबदारीच्या प्रसिद्धीस कारणीभूत ठरलेली विविध घटक यांचाही अभ्यास करणार आहोत। त्याचप्रमाणे व्यवसाय प्रशासनावर नवीन धोरणांचा कसा प्रभाव पडतो याचाही सखोल अभ्यास करणार आहोत। प्रकरण 4 व्यवसाय प्रवर्तन आणि विकास। या प्रकरणामध्ये व्यवसाय घटक म्हणजे काय याचा अर्थ, व्यवसायाचे प्रवर्तन म्हणजे काय त्याच्या व्याख्या, व्यवसायाच्या प्रवर्तनाच्या विविध पद्धती, तसेच व्यवसाय प्रवर्तनाची उद्दिष्टे यांचा अभ्यास करणार आहोत। त्याचप्रमाणे व्यवसायाच्या प्रवर्तनातील विविध टप्प्यांचा अभ्यास करणार आहोत। पुढे व्यवसाय विकास या संकल्पनेचा तसेच व्यवसाय विकास प्रक्रियेचा सखोल अभ्यास करणार आहोत। व शेवटी व्यवसायाच्या विकासासाठी लक्ष केंद्रित असणारे व्यावसायिक घटक की ज्यामध्ये बाजारपेठ, ग्राहक व विविध नातेसंबंधांचा समावेश असतो यांचा सखोल अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये व्यवसाय प्रशासन या विषयाकरिता काही संदर्भ पुस्तकांची नावे देण्यात आलेली आहे। ती पुढील प्रमाणे: पहिले मॉडर्न बिझनेस ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट, आलिया पब्लिशर्स, मुंबई। दुसरे पुस्तक इसेन्शियल्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, हिमालय पब्लिकेशन। पुढे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस, स्टेफन रॉबिन्स। पुढचे पुस्तक इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट, जे बॅटी यांचे पुस्तक नमूद करण्यात आलेले आहे। तसेच बिझनेस ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट, मॅक्ग्रो हिल एज्युकेशन या पुस्तकाचाही समावेश करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यवसाय प्रशासन या विषयाच्या संपूर्ण अभ्यासक्रमाची ओळख करून घेतलेली आहे। यामध्ये व्यवसाय प्रशासन या विषयातील तिसऱ्या सत्रातील एकूण 4 प्रकरणांची सखोल माहिती मिळवलेली आहे। यापुढील लेक्चरमध्ये आपण प्रकरण 1 व्यवसाय प्रशासन संकल्पनेचा अभ्यास याची माहिती मिळविणार आहोत। धन्यवाद।